काशी. भारतामध्ये असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण एक शहर असं आहे जिथे लोक जगण्यासाठी नाही तर शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. असं म्हणतात इथे मृत्यू नाही, मोक्ष मिळतो. नारायण महा नारंबनंतो. या प्रवासात आपण पाहणार आहोत महादेवाचं दर्शन, गंगेवरचा नौका विहार, पिंडदानाचं गूढ महत्व, प्रेत आत्मा शांती होता है. एका अनोख्या परीक्षेचा अनुभव की माझा मोठा अस्त्र आता नाबाद झालाय आणि स्वतःला समर्पित करण्याचा क्षण. काशीमध्ये पाऊल टाकलं की सर्वात आधी जाणवते ती इथली ऊर्जा. इथल्या प्रत्येक गल्लीत हर हर महादेव घुमत असतो आणि त्या प्रत्येक आवाजात एक वेगळीच शांतता असते. महादेवाचं दर्शन म्हणजे फक्त देव पाहणं नाही तर स्वतःच्या आत डोकावण्याची संधी आहे. मित्रांनो, आता आपण निघतोय, म्हणजे आता आपण आलोय काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी. काळाच्या ओघात अनेक परकीय आक्रमणांनी हे मंदिर अनेकदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या काळात मूळ काशी विश्वनाथ पाडण्यात आलं आणि त्या जागेवर ज्ञानवापी मशीद उभारण्यात आली, पण श्रद्धा कधीच संपली नाही. इसवी सन 1780 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आजचं काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारलं आणि नंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा चढवला. काशीला समजून घ्यायचं असेल तर तिला घाटावरून नाही, गंगेच्या मध्यातून पाहायला हवं. मित्रांनो, आपण आता जातोय बोटिंगसाठी आणि माझ्या मागे पाहू शकता इथे आहेत बोटी. खूप सारे बोटी आहेत, मोठ्यापणे छोट्यापणे. आणि समोर आहे बनारसचा घाट आणि याच ठिकाणी गंगा आरती होते आणि गंगा आरतीची तयारी चालू आहे. गंगा आरतीची तयारी करताना पूर्णपणे ती साफ केलं जातं, त्यानंतर मग गंगा आरती होते. आता तयारी चालू आहे, पूर्ण म्हणजे घाट अख्खा साफ केलाय त्याने पाणी मारून. जय जय श्रीराम. तर मित्रांनो, आता आपली पहिली बोट गेली आहे आणि इथे दुसरी बोट आहे. इकडे इकडे बघा, सगळे सगळे इकडे इकडे इकडे. हाय गणपती बाप्पा. आम्ही आता आलोय बोटिंगसाठी आणि काशी तर खूप भारी आहेच, बनारस खूप भारी आहेच, पण जो बोटिंगतून व्ह्यू दिसतो ना, खरंच म्हणजे बोटीतून आपल्याला आपण चालत जर फिरलो तर आपल्याला खूप फिरावं लागेल, पण जर बोटीतून आलो तर सगळेच व्ह्यू इथं तर पाहायला मिळते. आणि काशीमध्ये एकूण 105 पेक्षा जास्त घाट आहेत, विचार करू शकता. कारण आपण कोळी असून आपण समुद्राच्या किनाऱ्यावर घाट कधी पाहिलं नाही, त्यामुळे बोटीतून जाताना एक वेगळाच अनुभव. ये सामने में जो देख रहे हैं इसका नाम है मणिकर्णिका घाट। पर पार्वती स्नान करने आए तो शंकर भगवान का मणि और माता पार्वती का कान का कुंडल गिर गया इधर में। सभी देवी देवता खोजने आया तो नहीं मिला, तो श्राप दे दीजिए कि इधर में कभी आग बुझेगा नहीं, 24 आवर एवरी डे डेड बॉडी जलेगा। और जो रात को 12 बजे फर्स्ट बॉडी जलता उसका भस्म काशी विश्वनाथ मंदिर में जाता, जो 2:30 बजे का रुद्राभिषेक होता। इसका नाम है मणिकर्णिका घाट। जब शंकर पार्वती जी उधर से बैठ के आए थे तो शंकर भगवान पार्वती जी तुझे कैसा लगा, तो बोली आनंद आया, तो इसका नाम फर्स्ट नाम आनंद बन। फिर वाराणसी कैसे पड़ा, जैसे लास्ट में 80 घाट बताए थे ना आपको, तो वो 80 घाट है, उसका नाम है 80 नदी। नदी एक है मगर नाम था उसका 80 नदी। और इधर में देखिए ब्रिज दिखा रहा है, इसका नाम है वर्मा नदी। 80 नदी वर्मा नदी, इसको दोनों मिला नाम रखेंगे तो वाराणसी। बनारस, जो मुस्लिम लोग काम करते हैं, साड़ी बनाते, बनारसी साड़ी बनाते, वो लोग इसका नाम रखे बनारस। और जो साउथ वाले लोग आते हैं अपना पूजा पाठ करने के लिए आते हैं, वो इसका नाम रखे काशी। इसका 4 नाम है, फर्स्ट नाम आनंद वन, वाराणसी, बनारस, काशी। काशी में 2 शमशान, एक तो मणिकर्णिका घाट, एक तो हरिश्चंद्र। अब जैसे कोई बाहर में डेड कर जाता है
तो लोगों का ऑनलाइन भी एसटी आता है, जैसे पंडित जी कराते हैं किसी और से, ठाकुरों को नाव से। ये इसलिए आता है कि काशी का मान्यता है, पृथ्वी का ये 10वां खंड है। 84 योनियों में से 84 लाख योनियों में से प्रेत आत्मा शांति होता है। नारायण नमः नारंबनंतो। ये पितरों के लिए यहाँ दूर दूर से लोग, बहुत दूर से फॉनर लोग भी आते हैं पिंडदान करने के लिए, त्रिपिंडी श्राद्ध करने के लिए, नारायण बलि करने के लिए, त्रियाचंडी करने के लिए, महायज्ञ। ये जो श्राद्ध होता है जो पितृदोष के लिए करते हैं, क्योंकि पितृदोष उनके ऊपर लगा रहता है, इसलिए ही वो पिंडदान करते हैं। पिंडदान जो होता है महामोक्ष पूजा होता है। जैसे कलेश बाधा, पितृदोष है, कोई भी काम अच्छा नहीं हो रहा है, उसके लिए पिंडदान होता है। और जैसे कोई अकाल मृत्यु मर गया, कोई जल में डूब के मर गया, कोई आग में जल के मर गया, किसी को हार्ट अटैक आ गया, कोई लड़ाई झगड़ा करके मर गया, कोई पॉइजन खा लिया, इसलिए काशी क्षेत्र में आके उनके मन के शांति के लिए लोग पिंडदान करते हैं। ये अयोध्या, मथुरा, माया, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, ये सभी तीर्थों का हुआ काशी क्षेत्र। ये 7 तीर्थों का पिंडदान हुआ और सभी पितरों को मोक्ष प्राप्ति करने के लिए काशी जी में पिंडदान किया जाता है। माझ्यासोबत जो किस्सा घडला तो मी आता शेअर करणार आहे। तो म्हणजेच गंगा स्नान करायला आपल्याला सकाळी मिळालं नाही, त्यासाठी आत्ता आपण दुपारी आलेलो, गंगा स्नान केलं आणि गंगा स्नान करताना मी कॅमेरा घेऊन गेलेलो पाण्यामध्ये, जो की वॉटरप्रूफ आहे। आणि वॉटरप्रूफ पाण्यामध्ये नेताना कोणी विचार करणार नाही, कारण कंपनीकडूनच तो तसा आहे तो वॉटरप्रूफसाठी, आणि तो वॉटरप्रूफसाठीच ओळखला जातो। आणि मी घेऊन गेलो, व्हिडिओज वगैरे पण काढले, आणि जसं बाहेर आलो तसा कॅमेरा ऑफ झाला। मगाचपासून चार्जिंगला लावलं तरी कॅमेरा चालू होत नाही, आणि मला वाटतं की माझा मोठा अस्त्र आता नाबाद झाला आहे। पण ठीक आहे, आपल्याकडे मोबाईल पण आहे, मोबाईलने जेवढं शक्य होईल तेवढं आपण करूयात। कधीतरी म्हणजे सगळेच दिवस चांगले नसतात, एखादा वाईट दिवससुद्धा येतो आणि तो फेससुद्धा करावा लागतो। काशीला लोक मुक्तीसाठी येतात, आणि मला वाटतं की माझा कॅमेराही त्यासाठी झाला असावा की त्यालाही मुक्ती हवी असावी। या प्रवासामध्ये मला काही असं फेस करावं लागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं। आणि ज्या ठिकाणी जायची मी खूप वर्षांपासून प्रतीक्षा करतो, जे माझं आवडतं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी पहिल्यांदा गेलो, आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत असं काही घडेल मला खरंच वाटलं नव्हतं। हा कॅमेरा माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि कॅमेरामध्ये पाणी गेलंच, पण त्याच्यामध्ये जो SD कार्ड होता त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे फुटेजेस होते त्या दिवसाचे, आणि ते सुद्धा गंगेला मिळाले। हर हर महादेव मित्रांनो, मी आता आहे दशाश्वमेध घाटावर। आताच आपण इथून गेलो, पण माझ्यासोबत एक किस्सा झाला, कारण सगळेच दिवस चांगले नसतात, आयुष्यात चढ उतार हा नेहमीच येत असतो। आणि आज आता मी निघालेलो हॉटेलला जायला, पण जाता जाता मला पुन्हा यावं लागलं, कारण माझ्या मनात गंगा आरती होती। मित्रांनो, आपण आता गंगा स्नान करून आलोय, आणि समोर तिथे म्हणजे बनारसी लस्सी आपण पितोय बघा। दादा वगैरे दादा पिऊन कढी थंड आहे। अच्छा, कसं लागलं? तुला कसं वाटलं? काल स्पेशल थंड आहे, खूप छान असते आपल्यापेक्षा केंद्र वेगळं। अच्छा, म्हणजे काहीतरी नवीन खात आहे, नवीन खात नवीन म्हणून चाललंय मस्त। मजा येत। तुम्हाला कसं वाटतं? खूप छान आहे, आपल्या महाराष्ट्रात मलाही टाकलेली का? जाता जाता मला पुन्हा यावं लागलं, कारण माझ्या मनात गंगा आरती होती, मला गंगा आरती पाहायची होती, पण आपल्याला 9 की 10ची ट्रेन आहे, आपल्याला लवकर निघायचं आहे। आणि आम्ही निघालो सगळेजण, ग्रुप मोठा आहे आपला, त्यामुळे आपल्याला लवकर जावं लागणार होतं, आणि निघालेलो। पण महादेवाच्या मनात काय होतं काय माहिती, महादेवच्या मनात होतं की मी गंगा आरती पाहावी, त्यासाठी त्याने मला पुन्हा बोलवलं। प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो, काही ठिकाणं आपल्यातून कधीच जात नाही। काशी सोडताना मनात एकच विचार होता, आपण इथून निघतोय पण काशी आपल्या सोबत चालली। मित्रांनो, आता सगळ्यात कठीण मुवमेंट आलाय, कारण ज्या ठिकाणी येण्यासाठी मी वर्षभरपासून वाट पाहतो तिथून आता आपल्याला जाण्याची वेळ आली। म्हणजे आता बनारसला आपण निरोप देतो, याच्या आधी आपण आता गंगा आरती करून आलो, नाही म्हणत नाही हो करत करत आपल्याला गंगा आरती मिळाली।
आणि खूप सुंदर असा दिवस होता. पण इथे यायचं असेल तर जवळजवळ तुम्हाला 2 ते 3 दिवस हवेत, पण आपल्याकडे फक्त एकच दिवस होता, त्याच्यामुळे सगळं एक्सप्लोअर करायला मिळालं नाही. पण ठीक आहे, याच्यानंतर सुद्धा आपण येऊ जेव्हा आपल्याला महादेव बोळवतील तेव्हा. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. आणि मणिकर्णिका घाटबद्दल सांगायची अशी गोष्ट आहे की इथे लोक आयुष्य वाढवण्यासाठी नाही, तर इथे लोक मोक्षप्राप्तीसाठी येतात. म्हणजे ज्यांना वाटतं की आपल्या आता आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत, ते इथे येऊन राहतात, मृत्यूची वाट बघत असतात. म्हणजे काहीतरी अनोखं आहे इथे. आणि इथे अजिबात म्हणजे शोकांतिका वगैरे काहीच नसते. लोक स्वतःला समाधानी आणि भाग्यवान समजतात की त्यांचे मृत्यू या ठिकाणी होत होते. मित्रांनो, आता आपण आहोत हॉटेल सरलाईनमध्ये, जिथे आपण स्टे केला काल. खूप सुंदर असे रूम होते. आणि जर म्हणजे रेटिंग करायची झाली तर 5/4.5 करेन, कारण खूप सुंदर अशी सर्व्हिस होती. तर मी जाणून घेईन की याचे रेट्स वगैरे काय, यांची बुकिंग वगैरे कशी असते. आपका नाम क्या है? मेरा नाम गुरदयाल सेठ है। ओके, तो बुकिंग करना रहेगा तो कैसे रहेगा? बुकिंग करने के लिए आप लोग माई बीबो पे भी जा सकते हो और मेक माई ट्रिप पे भी कर सकते हो, या तो हम आपको आप कैप्शन में डाल दीजिएगा, डिस्क्रिप्शन पे नंबर मैं आपको दे दूंगा, डिस्क्रिप्शन में आप डाल दीजिएगा, उसमें करवा सकते हो। आपके पास कौन से रूम है? हमारे पास AC, नॉन AC, डबल बेड भी है, सिंगल बेड भी है, एंड 3 बेड एंड 4 बेड दोनों है। तर तुम्ही कधी आलात बनारस काशीला तर या ठिकाणी या, कारण इथे खूप म्हणजे हॉटेल खूप सुंदर आहे, रूमसुद्धा खूप छान होते आणि माणसंसुद्धा चांगले. आम्हाला काही त्रास वगैरे दिला नाही आणि आम्ही जो कल्ला वगैरे गेला तो सुद्धा सांभाळून घेतला. सो कसा होता व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अशाच काही खास व्लॉगमध्ये, आणि घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.